आज मला काय तो निर्णय घ्यावाच लागेल. याशिवाय माझ्याकडे काही पर्याय नाही. गिरणीतला संप मिटण्याचे नाव घेत नाही. वडिलांच्या आजाराचा खर्च, छोट्या बहिणीच्या शिक्षणाचा खर्च, यामुळे मी सावकाराच्या कर्जाखाली दबून गेलो आहे. माझी बायको पुसून तिलाही मी सुपात ठेवू शकत नाही. तिला बिचारीला दुसरीकडे घरकाम करावं लागत आहे. या एवढ्या पगाराच्या नोकरीत मी माझा संसार कसा चालू? मला माझ्या कुटुंबासाठी आज काय केलंच पाहिजे. हे विष नागभेळमध्ये मिसळतो. राणी नानी कुसुमला भेटतो. बाबा बाबा भेळ खाणार नाही. त्यांना दुधामधून देतो. आणि या सर्वांचा अंत झाला की मी माझा स्वतःचा अंत करून या सर्व चिंतांमधून मुक्त होईल. राणी आणि बाबा याच्या अरे वसंता, आलास का? अरे सुनबाई आणि राजू नाही आले का अजून? तिने सांजेची वेळ झाली. नाही बाबा, ते अजून आले नाही. तुम्ही बरे आहात ना? अरे मी काय बाळासाहेब म्हणायचं. अरे थोडा तरी खोकला आला, जीव अगदी जायला येतो रे. आता परमेश्वर कधी मृत्यू पदरात पाठतो याचीच वाट बघतोय. बाबा, तुमची औषधे मी आजही आणू शकलो नाही. अरे आता औषधांनी मी कसला बरा होतोय. माझ्या औषधाची चिंता नको करूस. तुझ्या गिरणीचा काही निकाल लागला का रे बाबा? नाही अजून. तुम्ही एक काम करा, आज चला मी तुम्हाला दूध देतो, ते घ्या आणि आराम करा. कुणी साध थोर नाही, साध सुना काळजाची तुझ्या काळी जाई. हे तरी देवा शरण यो भोग कशा पायी, हरवारी वाट दिशा अंधार आधारी. तो जीव माय बापा मनवा यो
दादा हा मी आलो आहे. हा ये दादा आज बरेच इंटरव्ह्यू देऊन सुद्धा मला नोकरी नाही मिळाली रे. असू दे, काळजी करू नकोस. दादा काळजी कशी करू नको रे. तू माझ्या शिक्षणासाठी एवढं कर्ज काढलंस. एवढं शिक्षण घेऊन काय फायदा जर कोणी नोकरी देत नसेल तर. सगळे अनुभव पैसा लाज उतरतात रे. आणि कोणीच नोकरी दिली नाही तर मला अनुभव कसा मिळणार दादा. दादा मला क्षमा कर. काय करू रे मी, काय करू. सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नकोस. म्हणजे काही नाही, तू आज जा. मी येताना भेळ कुसुम आली की आपण ते खाऊया. ठीक आहे दादा. आज जरा लवकर काम आटपलं म्हणून लवकर आलो. अहो येताना घर मालक भेटला होता. भाड्याचं विचारत होता. मी कसं टाळलं. भाडं आता कुठून भरायचं? अहो आता तुम्ही जास्त काळजी करू नका. काहीतरी मार्ग काढूया. मी माझ्या मालकीन बाईकडून थोडे पैसे उसने मागून घेते. तुम्ही उगीच विचार करत बसू नका. सुटेल प्रश्न. हो, सगळेच प्रश्न सुटतील आता. सगळं व्यवस्थित होईल. अहो काय बडबडताय? काही नाही, मी येताना तुमच्यासाठी भेळ आणली आहे. तुम्हाला खायला. तुम्हाला आवडते ना? राजू ये रे भेळ खायला. राजू जरा बाबांना उठव, त्यांना चहा तरी देऊया. नको, त्यांना नका उठवू. मी त्यांना दूध दिला. या तुम्ही. तुमच्यासाठी तुम्ही दोघं खाऊन अहो तुम्ही पण खावे. नाही, मला नको. मी येतानाच खाऊन आलो. संपवलं. मी या सगळ्यांना, माझ्या कुटुंबाला छान. काय मार्ग निवडलास देवा. अरे तुला काय अधिकार या सर्वांचा जीव घेण्याचा. आणि आता माझी क्षमा मागतोयस. देवा, अरे पण मी काय करू. मी 2 वेळची भाकरी द्यायला मी यांना असमर्थ ठरलो. यांचे असे हाल मला बघवेनात रे, म्हणून मी असं केलं. अरे तुला काहीच कसं वाटलं नाही रे. जन्मदात्या पित्याला, बायकोला विष पाजताना इतका कसा निर्दयी झालास तू. अरे स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत करून काहीतरी मार्ग काढला असतास तर मार्ग खडतर जरूर असता, पण यश नक्की मिळालं असतं. पण तू असा सोपा मार्ग निवडलास. अरे तुला काय वाटलं तू यांना संपवून स्वतः मुक्त होशील. नाही, तू मुक्त होणार नाहीस. तुला या भूलोकावरच यांच्या मृत्यूचं ओझं घेऊन फिरत राहावं लागेल. फिरत राहावं लागेल. नाही नाही देवा, मला अशी शिक्षा देऊ नकोस. नाही नाही
तेव्हा मला अशी शिक्षा देऊ नको. हो अहो काय झालं आता लवकर कामावर नाही गेला ना? मला पण आवडून झोपाटी करायला जायचंय. दादा उठ ना, काय झालं दादा? राणी बसून तुम्ही सगळे ठीक आहात ना? काय झालं दादा? अहो काय झालं काय रडताय? अरे वसंता, काय झालं रे बाबा? बाबा राजू राणी मला माफ करा. अहो मी आत्ताच एक भयानक स्वप्न पाहिलं. परिस्थितीला कंटाळून तुम्हा सर्वांना मी विष पाजलं. मला माफ करा. अहो शांत व्हा. अरे पोरा, असं खचून वाईटपणात आणू नकोस. अरे स्वतः आणि परमेश्वर विश्वास ठेव. परमेश्वर परीक्षा घेत असतो रे बाबा, पण एक दिवस नवीन सकाळ होते आहे. हे बघ, घाबरू नकोस. हे बघ, पेपरमध्ये एक आनंदाची बातमी आली आहे की आपल्या गावच्या पडीक जमिनीला इतके वर्षे किंमत नव्हती. आणि आणखीन एक आनंदाची बातमी, तुमची गिरणी पुन्हा चालू होणार आहे. आपल्या गावच्या जमिनीला इतके वर्षे किंमत नव्हती, तेथे आता कारखाने उभे राहणार आहे. त्यामुळे आपल्या जमिनीला चांगली किंमत आली. गावातून तसं पत्र आलं आहे. आपण गावाला जाऊ, ती जमीन विकून टाकू, सावकाराचं कर्ज फेडू आणि आनंदाने राहू. हो दादा, मलाही एका कंपनीकडून अपॉइंटमेंट लेटर आलाय. अहो उठा आता. आपले सुखाचे दिवस परत येतील. काळजी करू नका. होय बाबा, मला माफ करा. मी आता पुन्हा देखील असा स्वप्नात विचार आणणार नाही. कारण परमेश्वरानं आपल्यासाठी नवीन पहाट केली आहे.